मला नेहमी वाटतं की मोटो व्लॉगिंग करताना जेव्हा आपण कॅमेरा सुरू करतो त्यावेळी काही लोक कंप्लेंटच करतात, अरे यार हा बरोबर चालवत नाही आहे, रोडच खराब आहे, ह्यानी मला ओव्हरटेक केला, हा रॉंग आला. मला असं वाटतं की आपण हे न करता आपला एक एक्सपिरियन्स घ्यावा, कारण की कॅमेरा ऑफ झाल्यानंतर आपण पण हेच सगळं करतो स्वतः. त्याच्यामुळे याला त्याला ब्लेम देता बस आपण आपल्या राईडचा आनंद घ्यावा. मला तरी असं वाटतं की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. ट्रॅफिक असलं तरी पण मला एवढं काही बोर वाटत नाही किंवा अरे यार खूपच ट्रॅफिक आहे, काय करू, खूपच कंटाळा आला आहे. हाँ, चिल्ड भाई, चिल्ड. ट्रैफिक है तो है, अब क्या करे भाई, है तो है. इसको पंख लगे थोड़ी है कि उड़ के चले जाएंगे. अब है ट्रैफिक तो है, इसमें भी चलाओ, मज़े लो, छोटी छोटी गलियां में जाओ, रास्ता बनाओ आणि बस त्यातून पास होत राहा. बाकी काही नाही भाई, यही लाइफ है, कुछ नहीं. रास्ता मिले पास हो जाओ, ब्लेम करते हुए मत घूमो. मला हेच नाही भेटलं आहे, मला तेच नाही भेटलं आहे, माझ्याकडे पैसेच नाहीत, माझ्याकडे 4 व्हीलरच नाही, माझ्याकडे चांगलं घरच नाही. भाई जो मिला है चिल मारो, होगा होगा. सगळ्यांचं झालं आहे, आपलं पण होणार. बस एवढाच विचार करा. आदित्य राज विक्रोई कब्जा केली बाबा. और हर कोई अपने नसीब का खाता है, जिसके नसीब में जो जो लिखा है वही वही होगा, और जब जब मिलना है तब तब मिलेगा. त्याच्यामुळे काळजी करायची नाही, आपलं पण सगळं ठीक आहे. कसं आहे की सगळ्यांचंच ठीकच असतं, पण पुढे येणारी चहा आणि पुढे येणारा समय हा माणसाला त्याच्या प्रेझेंटमध्ये सत्वत असतो की माझं फ्युचर कसं होणार, माझं फ्युचर कसं होणार. आणि मग तो त्या प्रेझेंटमध्येच आपलं फ्युचर, ना त्याचा प्रेझेंट ठीक राहत ना त्याचं फ्युचर ठीक राहत. शुभ दीपावलीचे बोर्ड लागायला लागले भावांनो. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभ दीपावली.